हॅलो फ्रेंड्स, मी पुन्हा मगदूम तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण मागील व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 बघितला होता. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे आणि प्रॅक्टिस सेट 1.3 सुद्धा बघणार आहोत. तर नेक्स्ट पॉईंट बघा, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स. If we use decimal fractions while dividing the numerator of a rational number by its denominator. ठीक आहे, डेसिमल फ्रॅक्शन येण्यासाठी काय करणार आहोत आपण, रॅशनल नंबरमध्ये जो डिनॉमिनेटर आहे त्यांनी न्यूमरेटरला डिवाइड करणार आहोत. ठीक आहे, वी गेट द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स आणि आपण काय करणार आहोत, डेसिमल रिप्रेझेंट करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आता त्यांनी एक एक्झाम्पल इथे एक सोडवून दिलेलं आहे. 7/4 इज इक्वल टू, आता 4नी 7ला डिवाइड केलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं ना आपल्याला डिनॉमिनेटरनी काय करणार आहे, डिवाइड करणार आहोत न्यूमरेटरला. ठीक आहे, तर 4नी डिवाइड करताना त्यांचा आन्सर काय आलंय, 1.75. इन धिस केस आता 1.75 आलेला आहे, याचा अर्थ तिथं पूर्ण भाग गेलेला आहे, पूर्णपणे डिवाइड झालेलं आहे. ठीक आहे, रिमाइंडर त्याचा काय आलेला आहे, 0 आलेला आहे. In this case, after dividing 7/4, the remainder is 0, right? जेव्हा तुम्ही 7/4 करताय तेव्हा त्याचा रिमाइंडर जर 0 येत असेल, hence the process of division ends. म्हणजे इथं तुमची डिव्हिजन काय झालेली आहे, एंड झालेली आहे. डिव्हिजनची प्रोसेस आहे ती तुमची एंड झालेली आहे. Such a decimal form of rational number is called terminating decimal form. जे काही तुम्ही डिव्हिजन करणार आहात त्याच्यामध्ये जर 0 येत असेल, ठीक आहे, रिमाइंडर जर 0 येत असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण, टर्मिनेटिंग डेसिमल. ठीक आहे, वी नो दॅट एव्हरी डेसिमल नंबर कॅन बी रिटन इन अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे काय, प्रत्येक रॅडिशनल नंबर तुमचा हा नॉन टर्मिनेटिंग फॉर्ममध्ये असणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, आता इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर बघा, 7/6 ज्या वेळेला तुम्ही 6 7ला डिवाइड करताय त्यावेळेला तुमचा आन्सर काय ते 1.16666. म्हणजे 6 पुढचा जो आहे तो तुमचा काय येत राहणार आहे, कंटिन्यू येत राहणार आहे. आणि जर असं येत असेल तर इथं त्यांनी वरती 6 वरती पॉईंट दिला दिसतोय तुम्हाला, तर त्याला डॉट म्हणायचं. 1.16 डॉट असं तुम्ही लिहू शकताय. तर हे आता जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते नॉन टर्मिनेटिंगचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, टर्मिनेटिंग म्हणजे काय, जर रिमाइंडर तुमचा 0 येत असेल तर तो झाला टर्मिनेटिंग फॉर्ममध्ये. ओके, नॉन टर्मिनेटिंग म्हणजे कंटिन्यू जर एखादी संख्या येत राहत असेल पुढे तर त्याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल बघा, 5/6 इज इक्वल टू 0.83333. जेव्हा त्यांनी डिवाइड केलं त्यावेळेला हे आन्सर आलेलं आहे आणि 3 तर काय आलेलं आहे, कंटिन्यू पुढे येत गेलेलं आहे. म्हणजे किती वेळाही तुम्ही पुढे जर डिवाइड करत गेला तर तुमचं पुढं आन्सर काय येणार आहे, 3 येत राहणार आहे. त्यामुळे तो इथे त्यांनी पुन्हा काय लिहिलं आहे, 0.83 डॉट. ओके, थर्ड एक्झाम्पल बघा, -5/3 इज इक्वल टू -1.666 अँड पुढं पण 666 असं बऱ्याच म्हणजे एंडपर्यंत तेच येणार आहे. सो त्यांनी काय केलेलं आहे, 1 डॉट. ठीक आहे, फोर्थ एक्झाम्पल, 22 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू 3 पॉईंट. आता हे थोडंसं वेगळं आहे. हे डॉट तुम्हाला लक्षात आलं, डॉट केव्हा येतं, जर एखादी संख्या रिपीट होत असेल, एखादी संख्या जर रिपीट होत असेल तर तिथं काय येणार आहे, तुमचा डॉट येणार आहे. ठीक आहे, आता बघा इथं 22/7 आलेलं आहे तर 3 पॉईंट, त्याचा आन्सर काय, 3.142857. पुन्हा जर तुम्हाला इथं लक्षात येत असेल तर बघा, ही संख्या पुन्हा रिपीट झालेली आहे. कुठली संख्या, 142857. हा, परत इथे एकदा आलेली आहे 142857. तर काय झालेलं आहे, ही जी सिरीज आहे संख्यांची 142857 142857 ही काय होणार आहे, पुन्हा रिपीट होत जाणार आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, ही जी सिरीज आहे त्याच्यावर एक बार टाकलेला आहे. म्हणजे एक अशी लाईन दिसते, तर दाखवताना पुन्हा हे दाखवायचं का, तर हे पुन्हा रिपीट होणार आहे. 3.142857 बार. ओके, लक्षात आलं, बार कधी येईल आणि डॉट कधी येईल हे लक्षात घ्या. 23 फिफ्थ एक्झाम्पल बघा, 23/99 इज इक्वल टू 0.232323. आता 2-3ची सिरीज इथं काय झालेली आहे, पुढं कंटिन्यू झालेली आहे. तर त्यांनी बार कुठे दिलेला आहे, 2-3च्या वरती बार दिलेला आहे. लक्षात आलं, बार कधी येईल,
एखादी सिरीज जर कंटिन्यू होत असेल तर बार येणार आणि एखादी संख्या जर कंटिन्यू होत असेल तर तिथं डॉट येणार. ठीक आहे. सिमिलरली अ टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म कॅन बी रिटर्न ॲज अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. फॉर एक्झाम्पल 7/4 इज इक्वल टू 1.75 इज इक्वल टू 1.750000. म्हणजेच त्यांनी इथं काय सांगितले त्याचप्रमाणे इथं ज्यांनी जे एक्झाम्पल सोडवून दिलेलं, ठीक आहे, त्याचप्रमाणे नॉन टर्मिनेटिंग फॉर्ममध्ये तुम्ही हे कसं लिहिणार. इथं काय सांगितलं, जर 0 येत असेल एंडला रिमाइंडरला तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, टर्मिनेटिंग फॉर्म, राईट. तर त्याला नॉन टर्मिनेटिंग, तो सुद्धा एक प्रकारचा नॉन टर्मिनेटिंगच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर कसं, इथं जरी तुमचा 5 नंतर एंड झाला असेल तरी तुम्ही पुढं 0 0 0 जर लावत गेलात तर 0 डॉट येईल. तर 0 पुढे कंटिन्यू होत राहणार ना, तर पुढे डॉट येईल तुमचा. ठीक आहे. तर हा सुद्धा झाला. जर डॉट येत असेल, लाईन येत, बार येत असेल तर तिथं काय झालं, नॉन टर्मिनेटिंग फॉर्मच क्रिएट होतो. ठीक आहे. चलो प्रॅक्टिस सेट 1.3 बघूया. आता बघा काय आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. तर रॅशनल नंबर्स दिलेले आहेत, त्याला डेसिमल फॉर्ममध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे 9/37. आता इथं पटकन तुमच्या लक्षात यावं आणि आपला वेळ वाचावा यासाठी मी तर ऑलरेडी 37चा टेबल लिहून घेतलेला आहे आणि तुम्हालाही हे करावं लागणार आहे. ठीक आहे. ज्यावेळेला मोठी संख्या येते त्यावेळेला तुम्हाला हे करावंच लागणार आहे. आता बघा मी डिटेलमध्ये एकदम तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दाखवते. 37 नेहमी डिनॉमिनेटरनी न्यूमरेटरला काय करायचं असतं, डिवाइड करायचं असतं. ठीक आहे. 37 डिवायडेड बाय 9. ठीक आहे. आता 37च्या टेबलमध्ये 9 आहे का नाही, 9 ही सगळ्यात छोटी संख्या आहे त्यामुळे काय येणार, 0ने आधी आपण डिवाइड करणार, हे तरी माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. अगदी बेसिक रूल आहे. 9. आता ज्या वेळेला आपल्याला एक्स्ट्रा झिरोज घ्यायचे असतात त्यावेळेला आपण काय करतो, डेसिमल देतो, राईट. तर जर आता एक लक्षात घ्या, ज्यावेळेला डेसिमल देतो तेव्हा आपण कितीही झिरो पुढे वापरू शकतो, संख्येमध्ये कितीही झिरो पुढे आपण ऍड करू शकतो. सो आपला आन्सर येई पण आपण 0 घेऊ शकतो. आता ठीक आहे. इथे एकदा तुम्ही डेसिमल दिलेला आहे तर मी 9 नंतर एक 0 घेतो इथे. ठीक आहे. आता 37च्या टेबलमध्ये 90 आहे का, तर नाही आहे. मग त्याच्यापेक्षा छोटी संख्या कुठली आहे, 74. तर 37 2 जा 74. मायनस करूया. आता 0 मधून 4 जात नाही तर इथं कॅरी आला त्यामुळं 10 झालं. 10 मधून 4 गेले 6. ठीक आहे. 9 मधून आता इथं 9चा काय होणार, 8. 8 मधून 7 गेला 1. आता 60 सुद्धा नाही आहे तर एक 0 आपण घेऊ शकतो. नेहमी लक्षात ठेवा डेसिमल आलं त्यामुळे आपण 0 कितीही घेऊ शकतो. एंड 0 येईपर्यंत किंवा इथं आपण सांगितले रिपिटेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण 0च घेऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आता 160. आता 160 तर आहे का, 160 कुठं दिसतोय का, तर नाही. त्याच्यापेक्षा छोटी दिसते आपल्याला काय, 148. तर कितव्यांदा आहे, 7 4 जा 148. तर ह्याला मायनस करूया. आता मी दरवेळेला सांगत नाही तर कॅरी येणार. ठीक आहे. तुम्ही लक्षात घ्या ते. आता 10 मधून 8 गेला 2, इकडे झाला. 5 मधून 4 गेला 1. ठीक आहे. नंतर 0. आता 12 तर नाही आहे म्हटल्यावर पुन्हा एकदा आपण 0 घेणार. तर 120 पेक्षा छोटी कुठली आहे बघा, कारण 120 ह्याच्यात नाही आहे. 111. ठीक आहे. तर 37 3 जा 101. मायनस करा. 10 मधून 1 गेला 9, 1 मधून 1 गेला 0 0 अँड पुढे एक मी 0 आता वाढवून घेते. तर 90 आहे का बघा, 90 नाही आहे. त्यापेक्षा छोटी कुठली आहे, पुन्हा 37 2 जा 74. ठीक आहे. तर काय येणार, 6 1 अँड 0. आता इथे लक्षात घ्या, इथं 90 आलेला आहे, इथं पण 90 आलेला आहे. आपण परत किती ना, 3 7 2 जा 74, राईट. तर इथं पण 3 7 2 जा 74 ना आपण पुन्हा इथं त्याला भागलवत गेलेलो आहोत. सो इथं परत आपलं रिपीट होणार आहे बघा. 160 आलेला आहे तर 374 जा, लिहिते मी एकदा, 4 जा 160. ठीक आहे. पुन्हा इथं 160 ने 148. ठीक आहे. तर 2 1 0 पुन्हा 0. इथं रिपीट होत जाणार आहे. लक्षात आलंय तुमच्या. तर इथं कुठली सिरीज रिपीट होतीये, 2 4 3. पुन्हा इथं काय होणार आहे, 2 4 3 2 4 3 ही सिरीज रिपीट होणार आहे. तर याचं फायनल आन्सर काय येईल, आन्सर याचं फायनल बघा काय येईल,
9/37 इज इक्वल टू 0.243243 असं येत राहणार आहे कंटिन्यू. त्यामुळे तुम्ही कसं लिहू शकता 0.243 बार. लक्षात आलं? हे झालं तुमचं आन्सर फर्स्टचं. सेकंड एक्झाम्पल काय आहे 18/42. ठीक आहे. आता एक लक्षात घेतलात तर तुमच्या लक्षात येईल बघा 6च्या टेबलमध्ये ह्या दोन्ही संख्या आहेत. आपण एवढ्या मोठ्या संख्येला भाग घालवत बसण्यापेक्षा कनी आपण छोटी संख्या घेऊ शकतो. तर काय 6च्या टेबलमध्ये कितव्यांदा आहेत 6 3 जा 18 अँड 6 7 जा 42. ठीक आहे. तर आपण ह्याला आता डिवाइड करूया. 7 डिवायडेड बाय 3 केलेलं आहे. ठीक आहे. 7च्या टेबलमध्ये 3 आहेत. मी 7चं ऑलरेडी इथं टेबल लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे. 7च्या टेबलमध्ये 3 नाही आहेत. सो 0 घेतोय आपण. 0नी इथं काय केलं त्याला मायनस केलं. ठीक आहे. 3 आले. आता काय करतोय डेसिमल घेतोय. डेसिमल नंतर आपण कितीही 0 घेऊ शकतो पुढे. तर मी इथे एक 0 घेतला. 3च्या टेबलमध्ये 30 नाही आहे. तर 3 4 जा 28 आहे. 3 4 जा 28 किती येईल 2. ठीक आहे. आता 2 तर नाही आहे म्हणून पुन्हा एकदा 0 घेणार मी. आता 7च्या टेबलमध्ये 20 नाही आहे. तर 7 2 जा 14. ठीक आहे. मायनस आता 14 10मधून 4 गेला 6 0. आता 6 पण नाही आहे त्यामुळे पुन्हा एकदा 0 घेतला. आता 60पेक्षा छोटा कुठला आहे 56 आहे. तर 8 7 8 जा 56 राईट. मायनस केलं. 10मधून 6 गेला 4 इकडे 0 पुन्हा 0 40 आला. आता 40 तर नाही आहे 40पेक्षा छोटा आहे. 7 5 जा 35. ओके. मायनस केला पुन्हा इथे आला 5 0 इकडे आला पुन्हा इकडे 0. आता 50 सुद्धा नाही आहे. तर 7 7 जा आहे. 7 7 जा 49. ठीक आहे. इथे आला 1 0 पुन्हा इकडे घेतला आपण 0. नेक्स्ट 10 तर नाहीच आहे. तर 7 1 जा 7. ओके. मायनस 3 आला इकडे 0 पुन्हा 0. आता लक्षात घ्या 3ची सिरीज पुन्हा चालू होते. इथं 3 0 आलाय तर ऑफकोर्स खाली जे आहे ते रिपीट होणार आहे. ठीक आहे. तरी पण मी एक पुढचं लिहिते. 30 आलाय मीन्स 4 जाणार 28 राईट. 7 4 जा 28 2 0 0 पुन्हा आता 20 जर आलं तर 40 पुन्हा जे काय ते खाली रिपीट होणार आहे. तर याचं फायनल आन्सर काय येईल 18/42 इज इक्वल टू 0.428571428 जे काय असेल ते इकडे कंटिन्यू होणार आहे. सो आपण फायनल आन्सर कसं लिहिणार 0.42857 बार. आलं लक्षात? चलो तर नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा 9/14. तर इथे 14 डिवायडेड बाय 9. आता काय करायचं 14 आणि 9ला डिवाइड करा. 9ला तर डिवाइड म्हणजे भाग जाणारच नाही तर आपण 0 घेतो आधी. ठीक आहे. 0नी डिवाइड केला 0 आला पुन्हा डेसिमल. आता पुढे आपण कितीही 0 घेऊ शकतो. तर इथे मी 0 घेतलेला आहे. आता 90 तर नाही आहे तर कोण आहे 14 6 चा 84 आहे. ठीक आहे. त्यापेक्षा छोटा बघायचा 84. 10मधून 4 गेला 6 आला. ठीक आहे. इकडे 0 पुन्हा 0. आता 60 आहे का नाही तर त्यापेक्षा छोटा कोण आहे 56. 14 4 जा 56. ठीक आहे. मायनस 10मधून 6 गेला 4 0 पुन्हा इकडे मी 0 घेतलेला. 40 तर नाही आहे तर त्यापेक्षा छोटा 2 जा 14 2 जा 28. इकडे आला 2 इकडे आला 1. आता हे तुम्ही लक्षात घ्या. मी तर दरवेळेला सांगत नाही बसत 10मधून 8 जाणार पुन्हा इकडे कॅरी घेतला त्यामुळे कमी होणार. हे सगळं तुमचं तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. तर 12 नसल्यामुळे पुन्हा एक मी 0 घेते. आता 120 आहे का तर नाही आहे त्यापेक्षा छोटा आहे 112. कितव्यांदा आहे 14 8 जा 112 मायनस करा. इथे आला 8
0 0. ठीक आहे, पुन्हा इकडे मी एक 0 घेतलेला आहे. 80 नाही आहे, 80 पेक्षा छोटा काय आहे, 70 आहे. 5 जा 14, 5 जा 70 मायनस इकडे 10 आला, 10 नसल्यामुळे मी पुन्हा एक 0 घेतला, 100 झाला. ठीक आहे, आता 100 पेक्षा 98 छोटा आहे, तर 14 7 जा 98. ओके, मायनस केला, इकडे आला 2 0 0. पुन्हा इकडे मी घेतलेला आहे 0. आता सगळ्यात छोटा 1 म्हणजे 14च आहे, तर 14 1 जा 14. पुन्हा इकडे मायनस केला, 6 0 आलेला आहे. पुन्हा इकडे 0. आता छोटा कोण आहे, 56, तर 4 जा 56. ठीक आहे, 14 4 जा 56, तर इथे काय होणार आहे, 4 0 0. आता बघा, पुन्हा इथे सिरीज रिपीट होणार आहे. कशानंतर, 4 नंतरची. आता इथं 40 आलेला आहे, तर पुन्हा 14 2 जा 28, तर इथं पुन्हा 2 येणार. पुन्हा इथं 28 येणार. ठीक आहे, 2 1 0 पुन्हा रिपीट होणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं. जर रिपीट होत असेल तर थांबा आणि जी संख्या रिपीट होते तिथून बार करायचा आपल्याला. ठीक आहे, आता आन्सर तुमचं फायनल काय आलेलं आहे, 9/14 इज इक्वल टू 0.642851. आता बार कुठून येणार बघा, इथं 6ला तर बार येणार नाही का, तर 6 इथे रिपीट झालेला नाही आहे, 4 पासून रिपीट होणार आहे सगळं, त्यामुळं 4 पासून पुढे बार द्यायचा. ठीक आहे, लक्षात आलं. बार कधी द्यायचा, जी संख्या रिपीट होणार आहे तिथून पुढे बार द्यायचा. ओके, तर नेक्स्ट 4th एक्झाम्पल बघा, -103/5. ठीक आहे, 5 डिवाइड करायचं आपल्याला 103ला. आता मायनस आहे, त्याचा आपण नंतर बघूया, आता काय मायनस तुम्ही लक्षात घेऊ नका. ठीक आहे, आन्सरमध्ये आपण डायरेक्ट मायनस साईन द्यायची. 5 2 जा 10 जातो ना 10ला, आपण 10 आहे ह्याच्या टेबलमध्ये, सो 5 2 जा 10 0 0. जो राहिलेला आहे 3 तो आपण खाली उतरून घेतला. आता 5च्या टेबलमध्ये 3 तर नाही आहे. ठीक आहे, तर आधी किती ना 0 मग त्याला भाग घालवला पाहिजे ना, तर 0 आपण त्याला भाग घालवतोय, पुन्हा आले 3. आता मात्र काय येणार, डेसिमल, का तर आपल्याला पुढे 0 घ्यायचे आहेत. ओके, मग एक पुढे आपण 0 घेतला. 5 30 आहे, राईट. 5 6 जा 30 झालं आन्सर सॉल्व. बघा याचा आन्सर काय आलं, -103/5 इज इक्वल टू, आता इथं मायनस आधी येणार 20.6. ह्याला बार येणार नाही किंवा डॉट येणार नाही, का तर तुमचा रिमाइंडर 0 आलेला आहे, तर हा कुठला फॉर्म झाला, टर्मिनेटिंग फॉर्म झाला. ओके, चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, -11/13. आता मायनस आपण नंतरच घेणार आहोत. ठीक आहे, 13 डिवायडेड बाय 11 करतो आपण. 13च्या टेबलमध्ये 11 नाही आहे, तर आधी 0 घेतला पाहिजे, राईट. 0नी आपण त्याला मायनस केला, तर आले पुन्हा 11. डेसिमल घेतला कारण आपल्याला पुढे 0 वाढवायचे आहेत. ठीक आहे, 110 आहे का बघा, नाही आहे, त्याच्यापेक्षा छोटा कोण आहे, 13 8 जा 104. ओके, इथे आले 6 0 0. पुन्हा इथे 0 मी घेतला. 60 पेक्षा छोटा कोण आहे, 52 छोटा आहे, तर 13 4 जा 52. मायनस केला 8 0. पुन्हा 80 पेक्षा छोटा बघा, कारण 80 नाही आहे ह्याच्यामध्ये. 13 6 जा किती आहे, 13 6 जा 78. 2 0. पुन्हा मी इकडे 0 घेतला, आता तर 20 नाही आहे, त्याच्यापेक्षा सगळ्यात छोटा कोण आहे, 13 1 जा 13 आहे. मायनस केला 7, इकडे 0 आला, पुन्हा एक मी 0 पुढे वाढवून घेतला. तर 70 नाही आहे, 70 पेक्षा छोटा 65. 13 5 जा 65. इकडे 5 आले 0. ओके, देन पुढे एक 0 वाढवून घेतला मी. आता 50 तर नाही आहे, 50 पेक्षा छोटा कोण आहे, 39. 13 3 जा 39. मायनस करा, इकडे आला 1,
इकडे आला पुन्हा 1. सो मी इकडे 0 घेते कारण 11 तर नाही आहे. आता पुन्हा इथे बघा 11ची सिरीज रिपीट होणार आहे. ठीक आहे, तर काय होणार 13 8 किती आहे 104. मायनस केला 6 0 0. पुन्हा इकडे मी 6 0 नाही आहे म्हणजे 60 तर नाही आहे. मग पुन्हा 4. 13 4 52 राईट. मायनस 8 0. लक्षात आलं. ही सिरीज पुन्हा काय होणार आहे, सिरीज पुन्हा काय होणार आहे, रिपीट होणार आहे. ठीक आहे, कुठली रिपीट झाली आहे सिरीज 8 4 6 1 5 3. ही सिरीज आहे पुन्हा इथं 8 4 जे काय आहे ते कंटिन्यू होणार आहे. ठीक आहे, तर आपलं फायनल आन्सर काय येईल बघा, मायनस आहे. मायनस 11/13 इज इक्वल टू 0.84615 बार. आलं लक्षात. इथे आपला प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट झालेला आहे. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला समजलं असेल. आणि थोडीशी याची प्रॅक्टिस करा. हा टेबल जो आहे तो जरी येत असला तरी लिहून घ्या, कारण आपलं म्हणण्यात तो टाईम जायला नको. जर एखादी संख्या इथं आपण बघितली तर पटकन आपल्या इथे लक्षात यावी. मग आपल्या लक्षात येतं 13 4चं आहे किंवा 13 6चं आहे काय ते तुम्हाला पटपट सोडवता येईल. ठीक आहे, वेळ वाचवण्यासाठी हे दिलेलं आहे. तर काही शंका असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो त्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच प्रॅक्टिस करत राहा अँड बी हॅपी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू नेक्स्ट पॉईंटसह. तोपर्यंत बाय.